ऑगस्ट महिना संपत आला तरी पाऊस काय यायचं नाव घेत नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये दरवर्षी हिरवगार दिसणारं रान मात्र ह्या वर्षी असं ओसाड माळासारखं दिसतंय. रोज त्या पावसाची वाट बघतोय, पण पाऊस काय यायला तयार नाही. चला म्हटलं आपण चहा आणि टोस्ट खाऊन घ्यावं. तेवढ्यात एक मावशी आमच्या घरी आल्या. म्हणजे आम्हीच त्यांना बोलावलं होतं, कारण त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही खरेदी करायचे होते. आणि ते असं थोडंसं सामान घेऊन येतात, तेवढंच विकलं गेलं की परत आणखीन थोडंसं, म्हणजे त्यांचा एक छोटासा व्यवसाय तो मोठं करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्याकडे छान छान पैंजनं, मिनी मंगळसूत्र, कानातले, कर्णफुलं असं सगळं होतं. आता मला पण त्यातले झुमके वगैरे घ्यायचे होते. आता सगळेजण दुकानामध्ये जाऊन खरेदी करतात, आम्ही मात्र असे घरी बोलावूनच खरेदी केली. आणि आता मी एकटी खरेदी करून पण थोडीच बसणार होते. काकूंनासुद्धा बोलावून घेतलं. त्यांना म्हटलं तुम्हाला काय हवं ह्याच्यातलं तुम्ही घेवा. आणि पैंजनं वगैरे खूप भारी होते बरं का त्यांच्याकडचे. पण माझ्याकडे 1 महिना झालं घेतलेलं, माझ्याकडे पैंजन आहे, त्याच्यामुळे मी काही ते पैंजन घेतलं नाही. पण आता खोटं घालायची सवय नाही, पण काय करणार, हे सोनं चांदी एवढं महाग झाले ना की खरं घेऊन घालायची म्हणजे इच्छा होत नाही. आता म्हटलं चला हे तर घेत बसलो की स्वयंपाकाला उशीर होईल, मुलं यायची वेळ झाली होती. म्हटलं चला मसाले भात छान असा करून घ्यावा. आता तुम्हाला दाखवते मी काय काय खरेदी केलं आहे ते. आता हे कर्णफुलं घेतली होती आणि हे झुमके. आता हे माझे खरे कानातले आहेत, त्याच्या झुमके होते पण आता माझ्यापाशी नाहीत, त्याच्यामुळे हे झुमके त्याच्यावरती वापरण्यासाठी घेतले आणि खरंच खूप छान दिसत आहेत. आणि तुम्ही सांगा बरं का, हे झुमके आणि ही कर्णफुलं तुम्हाला कसे वाटले. आणि हे बिचवेसुद्धा मी त्या घेतले होते, कारण मला बिचव्यांची खूप आवड आहे. पण माझे जे खरे होते म्हणजे चांदीचे आहेत ते आता खूप खराब झाले आहेत, आणि हे काय मला घेऊन येत नाही ते चांदीचे बिचवे. तर म्हटलं चला आता हे मिनी मंगळसूत्रसुद्धा तुम्हाला दाखवावं. खरं तर पहिल्यांदाच मी असं मिनी मंगळसूत्र घेतलं आहे. आणि तुम्हाला पण हे कसं वाटलं, डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय बाय.